नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी मराठी विषयातील घटकानुसार माहिती घेत होतो. मागील व्हिडिओमध्ये आपण वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे हा मुख्य घटक पाहिला. त्यानंतर इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिपमधील दुसरा घटक आहे कार्यात्मक व्याकरण. मग हा जो घटक आहे या घटकाला वेटेज किती दिलेलं आहे? तर या घटकासाठी कार्यात्मक व्याकरण या घटकासाठी 20% वेटेज आपल्याला दिलेलं आढळून येतं. म्हणजेच 20% वेटेज म्हणजे 10 मार्क. म्हणजे 10 मार्क म्हणजे आपल्याला या कार्यात्मक व्याकरणावरती 5 प्रश्न विचारले जातात. म्हणजेच 5 प्रश्न सोडवल्यानंतर आपल्याला 10 गुण मिळणार आहे. प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी असेल. मग या मुख्य घटकामध्ये कार्यात्मक व्याकरण या मुख्य घटकांमध्ये एकूण किती उपघटक आहेत? तर यामध्ये एकूण 7 उपघटक आहेत. मग हे 7 उपघटक कोणते आहेत याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ. पहिला जो आहे घटक तो शब्दांच्या जाती. मग इयत्ता 5वीसाठी शब्दांच्या जाती कोणकोणत्या आहेत? नाम असेल, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. म्हणजे शब्दांच्या 8 जातींपैकी या 4 जातींवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग या शब्दांच्या जातींचा अभ्यास करत असताना आपण काय केलं पाहिजे की बरेच वेळा असं होतं की आपण सराव करत असताना पुस्तकातील प्रश्न सोडवतो, पण प्रश्न सोडवल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की आपल्याला चांगले मार्क मिळाले. परंतु होतं काय की आपली त्या घटकाची संकल्पना जी आहे ती संकल्पना क्लिअर असत नाही. मग ही जर संकल्पना जर आपली क्लिअर नसेल तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने जर प्रश्न विचारला तर तो प्रश्न आपल्याला सोडवता येत नाही किंवा आपलं त्याचं उत्तर चुकत असतं. मग नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे जे 4 शब्दांच्या जाती आहेत या 4 शब्दांच्या जाती आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. नाम म्हटल्यानंतर नामाची व्याख्या ही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पण नाम कशा प्रकारचे असतात, कोणकोणते नाम आहेत, त्यानंतर सर्वनाम असेल, या ज्या कन्सेप्ट आहेत. म्हणजेच आपली संकल्पना जर क्लिअर असेल, आपली कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर आपल्याला त्या घटकावरती कोणताही प्रश्न असेल तर आपण तो इझिली अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. म्हणजे हे स्कॉलरशिप जे आहे हे अतिशय अवघड नाही, परंतु आपण जर बारकाईने जर अभ्यास केला, संकल्पना जर आपण क्लिअर करत गेलो तर हे अतिशय सोप्या पद्धतीचं स्कॉलरशिप आहे हे आपल्याला जाणून येतं. म्हणजेच कार्यात्मक व्याकरण हा जो घटक आहे याच्यामध्ये पहिला उपघटक आपण पाहिला की शब्दांच्या जाती. मग त्याच्यामध्ये काय काय आहे? नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियापद आहे. या 4 शब्दांच्या जाती इयत्ता 5वीसाठी स्कॉलरशिपमध्ये मराठीमध्ये आहे. त्यानंतर दुसरा उपघटक जो आहे तो आहे लिंग. म्हणजेच यामध्ये लिंग बदल असेल, म्हणजे स्त्रीलिंगी असेल, पुल्लिंगी असेल, नपुसकलिंगी असेल, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास याच्यामध्ये केला पाहिजे. मग हे करत असताना लिंग म्हणजे काय, पुल्लिंगी म्हणजे काय, स्त्रीलिंगी म्हणजे काय, नपुसकलिंगी म्हणजे काय, या ज्या सगळ्या संकल्पना आहेत या सगळ्या जर आपल्या कंप्लीट असतील किंवा क्लिअर असतील तर आपल्याला या घटकावरती सुद्धा चांगल्या पद्धतीने मार्क मिळू शकतात. आणि याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की का या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे. ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचं का या प्रश्नाचं उत्तर शोधतो त्यावेळेस आपली पूर्ण संकल्पना क्लिअर होत असते, स्पष्ट होत असते. त्यानंतर तिसरा घटक आहे वचन. मग याच्यामध्ये एक वचन असेल, अनेक वचन असेल, काही उदाहरणं जी असतात ती एक वचनामध्ये तीच असतात आणि अनेक वचनामध्ये सुद्धा तीच असतात, त्याच्यामध्ये काय बदल होत नाही. मग हे वचन काय असेल, एक वचन कशा प्रकारे असेल, अनेक वचन काय असेल, हे आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. परंतु परीक्षेमध्ये काय होतं आपल्याला की आपली ती संकल्पना पूर्ण नसते किंवा स्पष्ट नसते, याच्यामुळे आपल्या तिथं मार्क जात असते. म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपली संकल्पना स्पष्ट असली पाहिजे. त्यानंतर चौथा घटक आहे काळ. मग याच्यामध्ये भूतकाळ असेल, भविष्यकाळ असेल, वर्तमान काळ असेल, या तिन्ही काळांचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. त्या काळांची उदाहरणांचा आपण सराव केला पाहिजे. आपण दैनंदिन व्यवहारामध्ये ते वापरत असतो, परंतु परीक्षेमध्ये काय होतं की भविष्यकाळ कोणता, भूतकाळ कोणता आणि वर्तमान काळ कोणता, याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन होत असतं. याच्यासाठी काय केलं पाहिजे तर आपण बारकाईने त्या गोष्टींचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर उपघटक आहे 5वा उपघटक विरामचिन्ह. मग मराठीमध्ये कोणकोणती विरामचिन्ह आहेत, मग ती कधी वापरली जातात,
याची आपण काय केलं पाहिजे, लिस्ट केली पाहिजे आणि त्यानुसार आपण त्या ठिकाणी त्या प्रश्नांची उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बऱ्याच वेळा काय केलं जातं तर आपल्याला चुकीची विरामचिन्ह दिले जातात आणि आपल्याला सांगितलं जातं की हे वाक्य बरोबर आहे. मग याच्यासाठी आपल्याला माहीत असलं पाहिजे की ह्या विरामचिन्हांचा वापर आपण कधी केला पाहिजे, कसा केला पाहिजे. मग ह्या विरामचिन्हांचा वापर करत असताना, वाचन करत असताना सुद्धा आपण त्या पद्धतीने विरामचिन्हांचा वापर करतोय का, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायला मिळणार आहे. त्यानंतरनं 6वा जो उपघटक आहे तो आहे वाक्यांचे भाग. म्हणजे वाक्य जर असेल तर त्या वाक्यांचे वेगळे भाग असतील, कर्ता असेल, क्रियापद असेल, कर्म असेल, असे वाक्यांचे वेगवेगळे भाग आहेत. मग वाक्यांचे प्रकार सुद्धा असतील. म्हणजेच आपल्याला काय करायचंय तर वाक्यांचे भाग शिकत असताना वाक्यांचे प्रकार सुद्धा आपण जाणून घेऊया. म्हणजे एखादी गोष्ट शिकत असताना आपण चारही बाजूंनी त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला पुस्तकात जर फक्त 4च शब्दांच्या जाती दिली असतील तर फक्त आपण 4च जाती न अभ्यासता इतर 4 कोणत्या जाती आहेत याचा सुद्धा थोडक्यात अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आहे शेवटचा शुद्ध व अशुद्ध शब्द. मग याच्यामध्ये काय केलं जातं, आपल्याला शब्द जे आहेत अशुद्ध शब्द दिले जातात आणि त्यातील आपल्याला शुद्ध शब्द कोणता आहे त्याचा योग्य पर्याय निवडायचा असतो. काही वेळेस काय केलं जातं तर आपल्याला अशुद्ध शब्द शोधायचे असतात. कधी कधी तर आपल्याला शुद्ध शब्द पण शोधावे लागत असतात. म्हणजे हे प्रश्न देत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपलं वाचन खूप गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला समजपूर्वक वाचन येत असतं त्यावेळेस आपल्याला कोणताही प्रश्न अडचण करत नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तो प्रश्न काय आहे, त्या प्रश्नामध्ये आपल्याला त्यांनी अपेक्षित काय आहे, त्यांना उत्तर काय अपेक्षित असेल याविषयी माहिती जाणून आपण घेतली पाहिजे. म्हणजे सगळ्यात अगोदर प्रश्न काय विचारलाय हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आपण वाचून संकल्पना स्पष्ट करणे हा जो पहिला घटक आहे, या पहिल्या घटकामध्येच आपल्याला वाचन दिलं जातं, उतारा दिला जातो आणि त्या उतार्यावरती प्रश्न विचारले जातो. म्हणजेच ही प्रश्नपत्रिका काढत असताना ज्यांचं वाचन चांगलं असेल त्यांना पुढचे जे प्रश्न आहेत ते अतिशय सोप्या पद्धतीने जात असतात. म्हणजेच हा जो आपण आता पाहिला कार्यात्मक व्याकरण हा दुसरा मुख्य घटक आहे. त्याला वेटेज आहे 20%. म्हणजे 10 मार्काला 5 प्रश्न असतात. मग याच्यामध्ये एकूण घटक किती आहेत, उपघटक 7 उपघटक आहेत. त्याच्यामध्ये पहिला आपण पाहिला शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती किती आहेत, इथं 4च आहेत आपल्याला 5वीला अभ्यासायला. परंतु अभ्यास करत असताना आपण त्या 8 जातींचा सुद्धा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पुढच्या वर्गासाठी असेल किंवा 8वीच्या स्कॉलरशिपच्या हिशोबाने आपण तो अभ्यास करू शकतो. त्यानंतर लिंग असेल, मग लिंगामध्ये काय काय येतं, स्त्रीलिंग येतं, पुल्लिंग येतं आणि नपुंसकलिंग येतं. ह्या संकल्पना पूर्ण केल्या पाहिजेत, हे जाणून घेतलं पाहिजे आपण. त्यानंतरनं तिसरा उपघटक आहे पाहिला आपण की वचन, एक वचन असेल, अनेक वचन असेल. त्यानंतरनं चौथा उपघटक पाहिला आपण की काळांचे प्रकार, त्यांचे उपप्रकार याविषयी थोडीशी आपण माहिती घेतली.